शेतीची कामं चालू झाली की अगदी शेतीची कामं संपतपर्यंत गुरं सड्यावरती चरवली जातात. तर आम्ही आत्ता गुरं सड्यावरती चरवायला आणलेले आहेत. म्हणजे आता शेतीची कामं संपलेले आहेत आणि सड्यावरती चरवायला आणलेली आहेत गुरं. तर आज थोडासा उशीर झाला. गुरं शक्यतो लवकर सोडली जातात, अगदी जवळजवळ 8च्या दरम्याने गुरं चरवायला सोडली जातात. तर आता आम्ही 9च्या दरम्याने आणलेली असेल कदाचित आणि जवळजवळ 2 तास झालेले आहेत गुरं चरायला आणलेले आहेत आणि पोटं पण छान भरलेले आहेत. गवत पण चांगलं आलेलं आहे रुजून, अगदी त्यांच्या जपक्यामध्ये बसेल असं गवत रुजून आलेलं आहे आणि पोटं पण छान पटापट भरतात. तर आता त्यांची पोटं पण भरलेली आहेत. तर अजून 2 तास चांगली चरली, 4-5 तास चांगली चरली की पोटं त्यांची चांगली भरतात. म्हणजे एकदा का चरून गेली इथून की त्यांना दुसरं काय मध्ये 2-3 तास नाही खायला काय घातलं तरी चालू शकतं. तर आता थोडेसे 2 तास अजून चरली की त्यांना घेऊन जायचं. सकाळी भरपूर पाऊस होता, त्यामुळे पटकन सोडता येत नव्हते आणि पावसातून, त्यामुळे थोडासा उशीर झाला आणि आता नेण्यासाठी पण थोडासा उशीर होणार आहे. ही बघा, ही जी फुलं आहेत ह्याला आम्ही कातळाची फुलं किंवा दगडातली फुलं असं म्हणतो. कारण यांचं विशेष म्हणजे काय, ही फुलं जी आहेत ती रुजून येताना कातळावर किंवा दगडामध्ये रुजून येतात किंवा एखाद्या खडकाळ भागामध्ये रुजून येतात. तर ह्यांचा जो भर असतो तो जास्त जूनमध्ये येतो आणि आता ह्यांचा भर कमी झालेला आहे. लहानपणी आहे ना आम्ही फुलं घेऊन जायचो घरी आणि सुईमध्ये विणून त्याचे आम्ही गजरे विणायचो आणि केसामध्ये घालायचो. तर आता त्यांचा भर गेलेला आहे आणि ह्यांना ना एक विशिष्ट असा वास असतो, खूप छान वास असतो. मी आता थोडीशी काढलेली आहेत. तर यातली फुलं तुमच्याकडे असतात का सड्यावर, किंवा काय म्हटलं जातं या फुलांना, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मला खूप आवडतात, बघायला पण खूप छान वाटतात, एकदम नाजूक आहेत आणि वास पण खूप छान असतो. गवत खूप छान आलेलं आहे रुजून आणि गुरं पण चांगली रमलेली आहेत. पोटं पण खूप छान भरलेली आहेत गुराने आणि मस्त आता टुम्म अशी पोटं भरलेली आहेत. तर आता थोडे आता 4-5 तास झाले की गुरांना घेऊन जाणार घरी. पूर्वी म्हणजे 10-1 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शाळा शिकत होतो तेव्हा रविवारची आम्हाला सुट्टी असायची, तेव्हा गुरांना घेऊन आम्ही वरती सड्यावर यायचो आणि हा जो सडा होता तो माणसाने आणि गुरांनी असा भरलेला असायचा. पण त्याचं प्रमाण आता खूप कमी झालेलं आहे. कुठेतरी दुःख होतं आहे त्याचं आणि असा भरलेला असायचा आणि खूप आवाज असायचा गुरांचा आणि माणसांचा सुद्धा आणि खूप मजा यायची. त्याचं दुःखसुद्धा होतं आहे कुठेतरी, पण ठीक आहे. आणि आत्ता गवत खूप आहे चरण्यासाठी पण गुरं नाही आहेत.
सड्यावरचं जे आता गवत आहे ते उंचीने जवळजवळ माझ्या हाता एवढं उंचीने वाढलेलं आहे. म्हणजे गुरांच्या तोंडात म्हणजे जबक्यामध्ये जाईल एवढं आहे. छान आहे, जाते त्यांच्या जबक्यामध्ये, चांगलं वाढलेलं आहे आणि पोटं पण खूप छान भरत आहेत. पण हेच जर गवत तुम्ही 3-4 महिन्याने गवत बघितलं तर याची उंची, या गवताची उंची आत्ता अगदी माणसाच्या उंची एवढी झालेली असतात. याचं पण कारण आहे एक, पूर्वी एवढं गवत वाढलेलं नसायचं. पूर्वी कसं लोकांकडे खूप गुरं होती आणि सगळी गुरं या दिवसातून वरती सड्यावरती चरायला आणायची आणि ते गवत त्यांच्याकडून खाल्लं जायचं. अगदी दिवाळीपर्यंत गुरं वरती सड्यावरती चरवली जातात, त्यामुळे गवत वाढायचं नाही. पण आत्ता कसं गुरं कमी झालेत आणि गवत सगळं चरले जात नाही व्यवस्थित, त्यामुळे गवताची सुद्धा भराभर वाढ होते आणि उंची अगदी गवताची एवढी होते, अगदी माणसाच्या उंची एवढी उंच एवढं गवत होतं. तर जेव्हा वाढेल ना गवत तेव्हा मी तुम्हाला नक्की दाखवेन त्या गवताची वाढ आणि आत्ताच्या गवताची वाढ. म्हणजे 3-4 महिन्यांनी जेव्हा गवत वाढेल तेव्हा त्या गवताची वाढ आणि आत्ताच्या गवताची वाढ. पूर्वी एवढं नाही वाढायचं गवत, कारण गुरांकडून ते गवत खाल्लं जायचं, त्यामुळे गवताचा शेंडा जो असायचा तो मारला जायचा, म्हणजे खाल्ल्या जायचा त्या गुरांकडून, त्यामुळे गवत वाढायचं नाही. आणि आत्ता खूप वाढ होते गवताची, त्यामुळे त्या गवतातून माणूस जाणार नाही अशी परिस्थिती होते. आणि पहिल्या वाटा पण अशा चालू असायच्या आणि आता वाटा पण खूप बंद झालेल्या आहेत. खूप दुःख होते ना. चार 5 तास गुरं चांगली चरली की त्यांची पोटं चांगली भरली. त्यांना असं वाटलं की आता आपली पोटं भरलेत आणि आता आपण घरी जावं, की मालकाला असं सांगावं नाही लागत चला म्हणून. ते स्वतःच म्हणजे रस्त्याची वाट धरतात, स्वतःच असे निघायला सुरुवात करतात घरी जाण्यासाठी. तर आत्ता चांगली पोटं भरलेली आहेत त्यांची, 4-5 तास झालेले आहेत चरून आणून वरती सड्यावरती. तर आता चरलेत सुद्धा चांगले. तर आता ते स्वतः म्हणजे निघायला लागलेत घरी जाण्यासाठी. तर आता घरी घेऊन चाललो आहे आम्ही त्यांना घरी. सड्यावरून गुरं चरून आणल्यानंतर त्यांना मध्येच 3 ते 4 तास काहीच खायला घातलं जात नाही. जे चरून आलेले असतात तेच ते रवत करत बसलेले असतात आणि या दिवसातून, पावसाळ्याच्या दिवसातून थोडासा थंडावा असतो, त्यामुळे त्यांना मध्येच म्हणजे संध्याकाळच्या टायमिंगला त्यांचं जे रवत झालं करून की त्यांना पेंढा घातला जातो. पेंढा कसा थोडासा गरम असतो आणि पेंढ्याला थोडीशी उष्णता असते, त्यांच्या पोटामध्ये थोडीशी गरमपणा टिकून राहावा या दिवसातून, त्यामुळे पेंढा घातला जातो किंवा आंबवणसुद्धा घातलं जातं. तर मी आत्ता पेंढा घालायला आले गुरांसाठी.